चव नाशिकची या चॅनलमध्ये सगळ्या ताईंचं खूप स्वागत, यूट्यूब फॅमिलीचं खूप स्वागत. आज काय रेसिपी आपल्याकडे बघा बरं. ताटात काय आहे आपल्याकडे छान आणि छान अशी चॉकलेट्स आहे. चॉकलेट बघा तुम्ही कसे आहे. तुम्हाला आहे ना मागच्या वेळेस पण चॉकलेट दाखवले, पण ते बोर्नव्हिटाचे चॉकलेट होते आपल्याकडे. पण आपण आता आहे ना ताटामध्ये छान असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आहे आपल्याकडे. बघा तुम्ही एका साच्यामध्ये ना जवळजवळ 12 चॉकलेट असे निघालेले आपले. आणि तुम्ही बघा स्माइली पण आहे आणि डिझायनर पण आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते आता, तुम्ही 1-2 मिनटं थांबा फक्त. आणि या ताटामध्ये ना व्हाईट कलरचं ताट आणि त्याच्यात चॉकलेटी कलरचे चॉकलेट इतके सुंदर तोंडाला पाणी सुटेल असे घरगुती बनवले मी. आजची चॉकलेटची रेसिपी वेगळी आहे, मागची वेगळी होती बोर्नव्हिटाची. आता स्पेशल बघा तुम्ही काय काय टाकते मी आता चॉकलेटच्या बॅटरला. पहिल्यांदा ना बाउल घेतलेली, एक चाळणी घेतलेली आणि आपल्याकडे आहे कोको पावडर. कोको पावडर आहे ना चाळून घ्यायची आपल्याला बाउलमध्ये. का चाळून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना बारीक जे कण वगैरे असतात ते सगळे वरती राहतात आणि आपल्याला चॉकलेट तयार व्हायला पण खूप मदत होते. तर ह्या चाळणीने आपल्याला फटाफट चाळून घ्यायचं आहे. कोको पावडर घेतलेली मी, माझी यूट्यूब फॅमिली बघू शकते. आता याच्यामध्ये चाळणी पण आहे ना बारीक छोटीशी चहाची चाळणी, खूप सुंदर. ही चाळणी फक्त चाळण्यासाठीच यूज करत असते मी. तर या काचेच्या बाउलमध्ये सगळी कोको पावडर आपण चाळून घेतोय. आता कोको पावडर थोडीशी बाकी आहे, ती पण टाकून घ्यायची आपल्याला. पूर्ण पावडर सगळी चाळून घ्यायची. याचं प्रमाण आहे ना मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आज फक्त रेसिपी वगैरे सगळी बघून घ्या. आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही सगळ्या ताईंनी लाईक करा, कमेंट करा आणि पटापट पुढची रेसिपी बघत राहा. तुम्ही बघताय आता मी सगळं कोकोची जी पावडर आहे ना बाउलमधली ती सगळी काढून घेतलेली आणि चाळणीमध्ये टाकून. हे बघा हे बारीक कण दिसतंय तुम्हाला. चाळणीने मी थोडेसे प्रेस करून आणि ते सुद्धा यूज करून घेतलेले. तर चला मग आता पुन्हा आपण काय टाकणार आहे पुढचं मटेरियल. ही आहे दूध पावडर. दूध पावडर पण आपल्याला आहे ना पूर्ण चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायची. आणि कोकोचं बॅटर चाळून झाल्यावर दूध पावडर टाकली ना की हे मटेरियल आपल्याला पुढे बघा मी काय करते. चला आता सांगत नाही, पहिलं दूध पावडरच आपण बघून घ्या. चाळून घेतलेली मी आणि आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला टाकायची. असं काही नाही की एवढं घ्या तेवढं घ्या, असं काही नाही. तुम्हाला त्याची टेस्ट जास्त आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात. कोको पावडर दूध पावडर आपली चाळून झालेली आहे. आपल्याला पुढे काय करायचं आहे, पातेल्यात पाणी ठेवलेले मी उकळायला. आणि त्याच्यानंतर ही जे काचेचं बाऊल आहे हे गॅसवर ठेवून घ्यायचं. गॅसवर म्हणजे पातेल्यावरती ठेवायचं आहे आपल्याला. आणि अगदी पक्क बसलेले बघा तुम्ही, एकदम पॅक बसलेले, म्हणजे ते हलणार वगैरे अजिबात नाही. असं एकदम परफेक्ट नाही हे होऊ शकणार, पण जे माप आपल्याला घरातलीच पद्धतीने सगळं बनवायचं आहे. तर घरात तुमच्याकडे ज्या ज्या वस्तू असतील ना त्याच यूज करा. खूप काही असं नवीनच पाहिजे आणि हीच पाहिजे अशी काही गरज नाही पडली पाहिजे आपल्याला. तर पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेले तुम्ही बघितलं, गॅस पण चालू केला आहे, आपलं बाऊल पण गॅसवरती गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना आपल्याला काय काय टाकायचे पुढची रेसिपी सगळ्या ताईंनी बघायची. यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईक करायचे, कमेंट करायची, सबस्क्राईब करा नवीन असतील तर सगळ्या ताई. आणि रेसिपी पूर्ण बघत राहायची. आता याच्यामध्ये ठेवलेले आहे आपण बाऊल आहे ना खालून तापलेलं आहे भरपूर. त्याच्यामध्ये ना मी माझ्याकडे छान गावठी तूप आहे असं मस्त, ते टाकून घेतलेले. दुकानचंच आहे, मी काय घरगुती वगैरे तयार नाही केलेलं आहे. पण आपल्याला तूप टाकायचे, भरपूर तूप टाकणार आहे आपण. जवळजवळ 4 ते 5 चमचे तूप टाकले म्हणजे टाकून घेते मी. आणि लागलं तर पुन्हा गरजेनुसार आपण टाकतच जाणार आहे. आता तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल असतं आपल्याकडे खाण्यासाठी, तर ते कोकोनट ऑइलसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर आता माझ्याकडे ते नाही शिल्लक सध्या. मग मी काय केलेलं आहे, आता जे डेलीचं तूप आहे ना आपल्या घरातलं तूपच टाकायचं. तेल वगैरे वापरू नका, त्याला चॉकलेट तयार नाही होणार. तर तूप टाकलेले मी. आता तुम्ही बघा आपलं बॅटर आहे ना तुपामुळे ना खूप आणि खूपच सुंदर होणार आहे ते. तर चमच्यानी ना आता काय करणार आहे मी हलवून घेणार आहे. हा आहे आपला भाजीचा चमचा. माझ्याकडे प्लॅस्टिकचा चमचा वगैरे नाही आहे, मी तो यूज पण नाही करणार आहे. तर हा आहे ना चमचा फार आवडतोय मला. हे बघा या चमच्यानी ना आपलं बॅटर सगळं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना मी पुन्हा एक दुसरा छोटा चमचा घेईल आणि त्याने कालवणार आहे. पण आता सध्या राहू देऊ आपण. हा थोडंसं पाणी वगैरे सुटेल त्याला. आणि त्याच्यात ते ना आपल्याला खूप अजून काही मटेरियल टाकणार आहे, तर तुम्ही बघणार आहे यूट्यूब फॅमिलीच्या ताई पुढच्या. हे बघा आता हे गरम होते, वाफ पण लागते. याच्यात मी काय केलं आहे, मध्यभागी पुन्हा एकदा पिठी साखर टाकलेली. पिठी साखर टाकून तूप पण टाकलेले. आता गरम झालेले बाऊल आपलं चांगल्या पद्धतीने, पाण्याला उकळी पण आलेली खाली आणि मेल्ट व्हायला सुरुवात झालेली. म्हणजे जे सैलसरपणा आहे बघा तुम्ही असं सुटतोय. त्याच्यातला जो साखरेचा वगैरे जो अर्क आहे तो सुटू राहिला आणि बॅटर चॉकलेटचं तयार होऊ राहिलं. आता हे कसं तयार झालं आहे तुम्ही बघा. हे बघा पूर्ण लिक्विड तयार झालेलं आहे आपलं. वाफ पण दिसते तुम्हाला बघा, तुम्ही कडेने पातेल्यातून वाफ पण निघते आपल्या. आणि बॅटर छानसं तयार झालेलं. तूप, साखर, दूध पावडर, कोको पावडर अशा 4 वस्तू आपण याच्यामध्ये वापरलेल्या आहे. तर यूट्यूब फॅमिली असे चॉकलेट्स आहे ना तुम्ही घरी बनवून बघा. मागची जर तुम्हाला आवडले की नाही ते मला माहिती नाही. आपली दुसरी रेसिपी मी चॉकलेटची टाकू राहिली सगळ्या यूट्यूब फॅमिलीची ताई बघा. मागचे बोर्नव्हिटाचे चॉकलेट दाखवले, ते वरतून बोर्नव्हिटा लागलेली त्याला. मग आणि त्याच्यानंतर आता ही पुढचे बनवून बघा तुम्ही कसे वाटतंय.
आता हे बॅटर खूप सुंदर आणि सुंदर असं रवेदार असं बॅटर तयार झालेलं आहे. मी काय खूप चिकन नाही केलेलं आहे, कारण आहे ना तुम्हाला जर चिकन वगैरे काही बनवायचं असेल एकदम बारीक असं मऊसूत, तर तुम्ही ना स्टार्टिंगला तूप टाकून त्याची साखर वितळून घ्या. मला आहे ना थोडी याच्यामध्ये साखर अशी दाताला लागेल अशी हिशोबाने, म्हणून मी साखर थोडी उशिरा टाकलेली. तर ठीक आहे, चला बघूया आपण पुढची रेसिपी. बॅटर आता तयार होतं आहे, एकसारखं कंटिन्यू हलवून घेतलं आहे आपण त्याला. तयार पण झालेलं आहे. याला दूध पाणी वगैरे काहीही वापरायचं नाही, याच्यावरती झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही, काहीच नाही. रिअल रेसिपी मी तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला जे तूप टाकलं ना त्याच्या पुन्हा तेवढंच मी तूप नंतर टाकलेलं, ते दाखवलं नाही मी तुम्हाला टाकताना. तुम्ही ही रेसिपी करून बघा, कमेंट करून मला सांगा ताई आम्हाला जमली का नाही जमली. आता ही साचा घेतलेला आहे चॉकलेटचा, आणि साच्यामध्ये आपलं टाकायला सुरुवात पण झालेली. साच्यामध्ये टाकून घ्यायचे फटाफट, गरम गरम असतानाच टाकायचं आहे. रिअल रेसिपी जर तुम्हाला एकदम व्यवस्थित जसं मी बनवले अगदी तसंच सांगणार आहे मी तुम्हाला. हे बॅटर गरम आहे, गरम असतानाच मी टाकून घेऊ राहिली. हे बघा तुम्ही बघताय चमच्यानी ना, अगदी थोडंफार पडू दे साईडला, पडलं तर काही अडचण नाही, थोडंफार होत असते. कारण एकदम जर सेम तुम्हाला जर काही हेच करायचं नसेल तर त्याला कोन वगैरे जर आणला ना, तो कोणाने खूप छान पडतं. पण एवढं झंझटीत काही मी पडली नाही. म्हटलं चला आता आज रविवार थोडासा वेळ पण होता दुपारी माझ्याकडे, म्हटलं चला थोडंसं करून बघूया आपण काहीतरी पुन्हा. आज काय रेसिपी करायची म्हटलं चॉकलेटच बनवूया. मग चला म्हटलं चॉकलेटच घेतले करायला. असं मटेरियल भरपूर पडलेलं होतं घरामध्ये. मग म्हटलं चला आता चॉकलेट पुन्हा एकदा चॉकलेटच बनवू. मुलांना चॉकलेटही आवडतं, आपल्यासारख्यांना आवडतं. आणि हे ना घरगुती मटेरियल असल्यामुळे ना चॉकलेट तोंडात घालता क्षणी पाणी होतं याचं. तुम्ही चॉकलेट आहे ना खाऊन बघणार आहे, आणि याला ना थोडं टॅप करायचं आपल्याला, म्हणजे असा ट्रे उचलून थोडासा झटकायचं आहे. त्याला कारण असं आहे की जे खाली जे बारीक अगदी जे डिझाईन वगैरे असते ना फुलांची वगैरे, ती पक्की बसते त्याच्यामध्ये. तर हे बघा मी 3-4 वेळेस उचलून चांगला झटकून आणि मग त्याच्यामध्ये ट्रे आपला चॉकलेटचा झटकून पुन्हा एकदा डिशमध्ये हे केलेलं आहे. आता हे काजूचे तुकडे मी घेतलेले, काजूचे तुकडे 1-1, 2-2 आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे. शक्यतो 1-1च टाकूया आपण याच्यामध्ये, कारण आहे ना मोठी कट पीस येते. बारीक कूट वगैरे असला तर ठीक आहे, पण मग आता ही मोठी तर आपण 1-1च टाकूया त्याच्यामध्ये. तर अशी घरगुती ना मटेरियल इतकं सुंदर वापरलं जातं आहे ना आपल्याला घरगुती ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघा आपल्याला बाहेर वगैरे ऑर्डरला वगैरे जरी द्यायचे असले तरी तुम्ही हे करून देऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या ताईंना जमतील ना त्यांनी नक्कीच करून बघा. म्हणजे मी सांगते माझ्यानुसार तरी करावं. तुम्ही ही रेसिपी ना अवश्य बनवा ताईंनी सगळ्या यूट्यूब फॅमिलीनी. बघा कसं दिसतंय छान, आणि छान बॅटर दिसते. याच्यावर टाकायचं आहे कागद आपल्याला एक, मी ठेवलं आहे त्याला साईडला. आता हा आहे ना स्माइलीचा घेतलेला आहे आपण. ही स्माइलीचे आहे ना, स्माइलीचे पण मुलांना फार आवडतात चॉकलेट. तर ही स्माइली ना बघा तुम्ही, मी तुम्हाला आता पाठीमागची साईड दाखवलेली वगैरे काहीच नाही. याच्यावर चेरी वगैरे टाकून घेणार आहे मी या स्माइलीच्या चॉकलेटवरती. तर हे बघा थोडंसं ना कडेला जाते माझ्याकडनं, पण काय हरकत नाही. चला आपलं काम आपण चालू ठेवू फटाफट. यूट्यूब फॅमिली तुम्हाला जर चॉकलेट आवडले असेल तर नक्कीच बनवून बघणार आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई. काय वाटतं काय नाही मला सांगा, आणि आपले चॉकलेट बघत राहा असंच. चला मग आता ना नवीन रेसिपीमध्ये मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा भेटणार आहे. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काय तुम्हाला मैत्रिणींना वाटलं तर मैत्रिणीला व्हिडिओ शेअर केला तरी काही प्रॉब्लेम नाही. चला आता पुढचा व्हिडिओ असंच बघत राहा, कुठेही जाऊ नका. आता मी सगळ्या ताईंना बाय बाय म्हणणार आहे, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्या ताईंशी भेटणार आहे. चला आता बाय बाय.